कोरेगाव तालुक्यात बजरंग बली की जयच्या जयघोषात भक्तिमय वातावरणामध्ये हनुमान जयंती साजरी. बजरंग बली की जय, जय श्रीराम, जय हनुमान च्या गजरात कोरेगाव शहर व तालुक्यात पवनपुत्र हनुमानाची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्मोत्सव साजरा करत रामभक्तांनी गुलाल व पुष्पांची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. या जयंतीनिमित्त गेल्या 3 दिवसांपासून विविध मंदिरांमध्ये विशेष तयारी करण्यात आली होती. हनुमान मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच श्री हनुमानाला विशेष अलंकार परिधान करून मंत्रोच्चारात पूजा व अभिषेक करण्यात आला. पहाटेपासूनच भक्तांनी मंदिरामध्ये गर्दी केली होती. चैत्र महिन्यातील पाडवा ते नवमी दरम्यान राम नवरात्र उत्सव पार पडल्यानंतर चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करण्याची परंपरा आहे. त्यानुसार तालुक्यातील सर्वच हनुमान मंदिरामध्ये विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शक्ती व बलाचे प्रतीक असलेल्या हनुमानाची आराधना करत भक्तांनी उत्साहात सहभाग नोंदविला. सकाळी सूर्योदयाच्या मुहूर्तावर जन्मकाळ सोहळा पार पडला. यावेळी गुलाल व फुलांची उधळण करून जय श्रीरामच्या जयघोषात वातावरण दुमदुमले. अनेक ठिकाणी पवमान, अभिषेक, महापूजा, आरती तसेच सुंठवडा व गोड बुंदीचा प्रसाद वितरण करण्यात आला. विशेष अलंकार पूजेमुळे मंदिराचे वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते. दरम्यान कोरेगाव तालुक्यातील ऐतिहासिक जरंडेश्वर पर्वतावरील स्वयंभू हनुमान मंदिरातही मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. मध्यरात्रीपासूनच हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेच्या वेळी हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये जन्मोत्सव सोहळा पार पडला. एकूणच कोरेगाव शहर व तालुक्यात हनुमान जयंती निमित्त भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे दर्शन घडले. ज्योतिबा डोंगराचा 250 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यामधून होणार कायापालट, तीर्थक्षेत्राला मिळणार नवसंजीवनी. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं या जयघोषात गुलालात नाहून निघणारे कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर लवकरच नव्या तेजात उजळणार आहे. राज्य सरकारच्या पुढाकारातून या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी 250 कोटी रुपयांच्या भव्य आराखड्याला मंजुरी देण्यात आली असून ज्योतिबा डोंगराचा कायापालट वेगाने होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या प्रकल्पामुळे ज्योतिबा मंदिर परिसरात आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. या आराखड्याअंतर्गत पर्यावरणपूरक, विकास सुलभ व सुरक्षित रस्ते, स्वच्छता व्यवस्थेचा विस्तार तसेच भाविकांसाठी विविध सोयी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पातील सुमारे 80 कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात झाली असून उर्वरित कामांनाही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्राचा विकास अधिक गतीने होणार आहे. विशेष म्हणजे या विकासामुळे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटकातून येणाऱ्या लाखो भाविकांनाही ही मोठा दिलासा मिळणार आहे. श्रद्धा, परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधत ज्योतिबा मंदिर परिसराचे वैभव अधिक खुलवण्याचा राज्य सरकारचा निर्धार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. कुमठे येथे राज्यस्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा उत्साहात. बारामती स्पोर्ट्स अकॅडमीने पटकावला प्रथम क्रमांक. कुमठे तालुका कोरेगाव येथे ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त माऊली प्रतिष्ठान व चांगभलं फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडल्या. आयोजक राम जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या स्पर्धांना खेळाडू व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बारामती स्पोर्ट्स अकॅडमीने प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर महिलांकरिता प्रेक्षणीय लढत आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या समारोप प्रसंगी शिवसेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख तसेच ठाणे येथील नगरसेवक शरद कनसे यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाचा सत्कार करण्यात आला. मानचिन्हे, ट्रॉफी आणि रोख पारितोषिक देऊन संघाचा गौरव करण्यात आला. स्पर्धेत बारामती स्पोर्ट्स अकॅडमी बारामती यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर श्री साई कबड्डी संघ सांगोला यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. शिवमुद्रा कबड्डी संघ राधानगरी कोल्हापूर यांनी तृतीय तर सिद्धिविनायक कबड्डी संघ सातारा यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला. याशिवाय महिलांसाठी आयोजित करण्यात आलेली प्रेक्षणीय लढत विशेष आकर्षण ठरली. ग्रामीण भागातील लोकप्रिय असलेल्या कबड्डी खेळाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेमुळे कुमठे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. युवा खेळाडूंना आपली कला सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले असून भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राम जगदाळे, विकास विनायक जगदाळे, विजय पोपट जगदाळे, संजय जगदाळे, अक्षय काटकर, संतोष जगदाळे, प्रशांत जगदाळे, संदीप चव्हाण,
मेजर प्रकाश जगदाळे, अक्षय जगदाळे, नितीन जावळे, सोमनाथ लोहार, नवनाथ जगदाळे, बबलू सावंत, गणेश भोसले, गौरव यादव, ऋषिकेश चव्हाण, संजय राजाराम जगदाळे, नितीन तुपे, विजय जाधव, ऋषिकेश शिंदे, महेश चव्हाण, राज जगदाळे, आबा सावंत, विकास कांबळे आदींसह सर्व कुमठे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. माढा मतदारसंघातील पाणी टंचाईचा मुद्दा लोकसभेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा केंद्र सरकारला सवाल. माढा लोकसभा मतदारसंघात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेत आवाज उठवत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे रखडलेली असून ती अद्याप अपूर्ण का आहेत आणि ती नेमकी कधी पूर्ण होणार असा थेट सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला. मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागातील पाणी टंचाईचे भीषण वास्तव मांडले. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे शेती आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. तात्पुरत्या उपाययोजनांवर भर न देता दीर्घकालीन नियोजनाची आवश्यकता असल्याचे अधोरेखित करत त्यांनी जलसंधारण व भूजल पुनर्भरणासाठी विशेष प्रयत्नांची गरज व्यक्त केली. यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाला विशेष आर्थिक पॅकेज देण्याची मागणीही त्यांनी केंद्र सरकारकडे केली. तसेच भविष्यातील दुष्काळ टाळण्यासाठी केंद्र सरकारचा नेमका कृती आराखडा काय आहे, टंचाईग्रस्त भागांना प्राधान्य कधी दिले जाणार याबाबतही त्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले. माढा मतदारसंघातील नागरिकांना पाणी टंचाईपासून दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून प्रभावी आणि शाश्वत उपाययोजना कराव्यात अशी ठाम मागणी खासदार मोहिते पाटील यांनी यावेळी केली. पाटीलजी मध्ये माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये व माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. सरकार JJMची कामे कधी पूर्ण करणार आहे आणि टंचाईग्रस्त गावांसाठी मुक्त करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करणार आहे आणि जलसंवर्धन व भूजल पुनर्भरणासाठी विशेष पॅकेज काही देणार आहे का, हे आपल्या माध्यमातून मी सरकारला विचारू इच्छितो. धन्यवाद. विषय समिती सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषद परिसरात 4 एप्रिल रोजी जमावबंदी आदेश लागू. सातारा जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हा परिषद इमारतीच्या 100 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत कलम 163 पूर्वीचे कलम 144 लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. हा आदेश 4 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून संबंधित सभा संपेपर्यंत लागू राहणार आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी परिसरात मोठ्या प्रमाणात राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. यावेळी घोषणाबाजी आणि तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले होते. या पार्श्वभूमीवर आगामी विषय समिती सभापती निवडीदरम्यान अशा घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषद इमारतीभोवतीचा 100 मीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या कालावधीत केवळ नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि बंदोबस्तासाठी नियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. इतर कोणत्याही व्यक्तींना किंवा राजकीय कार्यकर्त्यांना या परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. निवड प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.